दरम्यान देशभरामध्ये होणारे विमान अपघात हे गांभीर्यानंच पाहायला हवेत असं म्हणत व्हीएसआर कंपनीच्या वर प्रतिबंध घालणं ही योग्यच आहे अशी प्रतिक्रिया आता मवियाकडून दिली जाते। सुरक्षिततेचा विषय असेल, मेंटेनन्सचा विषय असेल किंवा असे काही मुद्दे असतील तर त्याची चाचणी व्हायलाच पाहिजे, त्याची एक पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने रोहित करत आलाय। जयनीही त्याचा फॉलोअप घेतला आहे आणि आमच्या या मुलांनी जो फॉलोअप केला आणि त्याच्यामुळे DTCAचाही रिपोर्ट आला। मी दोन्ही मंत्र्यांचे म्हणजे MOS आणि कॅबिनेट मिनिस्टर दोघांचेही आभार मानते। एका विशिष्ट जातीचे जे उड्डाण आहे, विमान आहे, त्या विमान उड्डाणास DGCA परवानगी नाकारली, संपूर्ण त्यांचं मेंटेनन्स ऑडिट समोर येईपर्यंत। रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा विजय आहे, लहानसा विजय, आणि यापुढे अजून एक मोठी लढाई ते लढतील असं मला दिसतं। मी DGCAचं जर सांगायचं झालं तर काल पण मी कुठेतरी वाचत होतो की उडान स्कीम मध्ये जेवढे एअरपोर्ट झालेले आहेत त्याच्यातून अनेक एअरपोर्ट्स बंद पडलेत। पहिली गोष्ट म्हणजे हा पैसा खर्च केला कोणासाठी, कशासाठी, कोणाचे कॉन्ट्रॅक्ट होते, कोणते एअरपोर्ट चालवतं, हा एक विषय जरी झाला तरी कालच पाहिलं तर अंदमान की कुठेतरी एक हेलिकॉप्टर पडलेलं आहे, एक एअर ॲम्ब्युलन्स पडली आहे, त्याच्यात नाही 7 जण तर गेलेच पण त्याच्यात ब्लॅक बॉक्स पण नव्हतं। मग दुसरं स्पाइस जेटचं विमान होतं, त्याला इमर्जन्सी डिक्लेअर करून परत यायला लागलं। म्हणजे काय नेमकं चाललंय? आता DGCA कारवाई करते आणि काही विमान ग्राउंडेड करण्याचा प्रयत्न करतात। अरे काय ग्राउंडेड करताय तुम्ही? हे परवानगीच कशी दिली या विमानांना उडायला? त्याच्या त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार की नाही? इन्स्पेक्शन कोणी केले, NOCs कोणी दिलेले आहेत, किती त्याचा रनिंग होता, ते विमान इकडे देशामध्ये आणले कुठनं, कोणी खरेदी केली तर ती का नाही, त्या कुठच्या किती किमतीचे होते, किती वर्ष जुने होते, त्याचे सांगाडेत फक्त नवीन बदललेत की आतले इंजिन बदललेत, हे सर्व गोष्टीची एक SOP असते पण ती झाली नाहीये।